तर रामराम शेतकरी बांधवांनो, मी गेलो होतो भारतातील सगळ्यात मोठ्या कृषी मेळाव्याला, जो भरला होता बंगलोरला. पण मला तर असं वाटत नाही की हा कृषी मेळावा आपल्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी होता. आणि मी असं का म्हणत आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळून जाईल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सर्वप्रथम मी पाहिली वेगवेगळ्या फुलांची स्टॉल आणि मग मी गेलो एका मॅडमकडे माहिती घेण्यासाठी की कशाप्रकारे दरवर्षी आपल्या शेतीमालापासून करोडो रुपये कमवतात. मग मी त्यांना सहजच विचारलं की जर एका सामान्य शेतकऱ्याला तुमच्या कंपनीला स्वतःचा प्रोडक्ट विकायचा असेल तर किती खर्च येईल? तर त्या म्हटल्या, "कमीत कमी 2 ते 2.5 कोटींची गुंतवणूक करावी लागेल." मग काय, एवढी किंमत ऐकून मी गेलो एका चीनी कंपनीच्या स्टॉलवर. त्या स्टॉलवर तो माणूस माहिती सांगायला लागला. त्याचा फोन लाव. तो फोन मला सांगायला लागला की कशाप्रकारे प्रोडक्ट आपण वापरले तर आपलं उत्पन्न दुप्पट ते तिप्पट होऊ शकतं. एवढंच नाही तर येणाऱ्या काळात पॉलिहाऊसची सुद्धा गरज नाही. त्यासाठी त्यांनी अशा छत्र्या तयार केल्या होत्या. त्या आपल्या प्रत्येक पिकांच्या डोक्यावर लावायच्या होत्या. आणि तो मला मग असा प्रयोग करून दाखवायला लावला की त्या कशाप्रकारे त्या छत्र्या आपल्या पिकाला सूर्याच्या अतिनील किरणापासून वाचवायला लागतात. मग काय, तो प्रयोग तो करायला सुरू तर केला त्याने, पण त्याची बॅटरीच चालत नव्हती. त्यामुळे त्याला कंटाळून मी गेलो दुसऱ्या स्टॉलवर हे बघायला की ही मशीन काय आहे. तर मित्रांनो, ही मशीन अशी होती की आपल्या पिकाला कधी काय लागते, म्हणजे जसं आपल्या पिकाला कधी खताची गरज आहे, कधी कधी पाण्याची गरज आहे, ही माहिती आपल्याला डायरेक्ट आपल्या फोनवर देणार. मग मी त्या भावाला या मशीनची पण किंमत विचारली. तर मित्रांनो, या मशीनची किंमत होती 2 ते 2.5 लाख प्रति नग. मग काय, एवढं ऐकून मी सरळ आलो आपल्या घरी आणि आता जातोय बारामतीच्या कृषी मेळाव्याला. तर तेथील पण येणारे सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.